धनाचा उपयोग स्वतःच्या स्वार्थ वृत्तीसाठी केलेला आहे। एक गोष्ट ग्रंथामध्ये नेहमी आपल्याला बघायला मिळते, मनुष्याने किती धन कमवावं याला शास्त्राने मर्यादा सांगितलेली नाही। जेवढं जास्त धन कमवता येईल तेवढं अधिक धन व्यक्तीने कमवलं पाहिजे, भरपूर धन कमवलं पाहिजे, पण नीतीच्या मार्गाने कमवलं पाहिजे। जोडून या धन उत्तम व्यवहारे, 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 उदास विचारे वेचा करी, उदास विचारे वेचा करी, उदास विचारे वेचा करी, उत्तम जगती तो एक पावेला, 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 उत्तम जगती तो एक पावेला। जोडून या धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच। धन किती कमवलं पाहिजे, कसं कमवलं पाहिजे म्हणतात, भरपूर कमवलं पाहिजे, पण नीतीच्या मार्गाने कमवलं पाहिजे। दुसऱ्यांना फसवून, दुसऱ्यांना खोटं बोलून, दुसऱ्यांचा विश्वासघात करून कमवलेलं धन मनुष्याला कधीही शांतता लागू देत नाही, सुखाची झोप लागू देत नाही। ते धन कोणत्या ना कोणत्या मार्गाने त्रास दिल्याशिवाय राहत नाही। म्हणून व्यक्तीने धन कमवलं पाहिजे, भरपूर कमवलं पाहिजे, पण नीतीच्या मार्गाने कमवलं पाहिजे। दुसऱ्यांकडून प्राप्त केलेलं, दुसऱ्यांना फसवून कमवलेलं धन असेल तर माझ्याकडे धन भरपूर आहे एवढा आनंद होईल, पण भविष्यात ते धन आपल्याला किती नरकगामी बनवेल याचा निर्णय भविष्यामध्ये ठरत असतो। म्हणून व्यक्तीने आधीच विचार करून जीवन जगलं पाहिजे। धन कमवलं परंतु अनीतीने कमवलं, आणि अनीतीने कमवल्यानंतरही दान धर्म कधीही केलेला नाही। व्यक्तीने दान धर्म ही केला पाहिजे, भरपूर धन कमवलं पाहिजे, नीतीच्या मार्गाने कमवलं पाहिजे, पण कमवलेल्या धनापैकी कमीत कमी 10वा हिस्सा तरी, शास्त्र सांगतं 10वा हिस्सा तरी दानामध्ये, धर्म कार्यामध्ये लावला पाहिजे। कुठे पंगत असेल तिथे पंगत दिली पाहिजे। पंढरपूरला त्या ठिकाणी दिंड्या जातात आषाढीला, तिथे आपली जर आपली स्थिती चांगली असेल तर त्याही ठिकाणी आपल्याला पंगत देता आली पाहिजे। जर आपल्याकडे देवाने आपल्याला चांगलं बनवलेलं असेल, भरपूर आपली परिस्थिती चांगली ठेवलेली असेल तर द्यायला काही हरकत। आणि आताच्या आपल्यासारख्या लोकांनी तर घेण्यापेक्षा देणं ही आपल्याला कळालं पाहिजे। घेणं तर कळालंच पाहिजे, पण देणं ही कळालं पाहिजे। कारण एवढा महाभयानक असा आजार होऊन गेला कोरोना, त्याच्यामध्ये अनेक जण मृत्युमुखी पडले। आपल्या घरातले, आपल्या कुटुंबातले, आपल्या गल्लीतले, आपल्या गावातले अनेक लोक गेले, पण देवाने आपल्याला नेलं। मग नेलं नाही, इथे जर ठेवलेलं आहे तर आपण देवासाठी जगलं पाहिजे।
नाहीतर कोरोना झाल्यानंतरही त्याच्यातून आपल्याला बाहेर काढलेलं आहे. असेही लोक आपल्यामध्ये आहेत की कोरोना झाल्यानंतरही गेले नाही, ठेवलं देवाने. मग जर ठेवलेलं आहे ना, तर आपल्याला हेही कळालं पाहिजे की इथून पुढचं जीवन तरी आपण परमार्थाला वापरण्याचा थोडा तरी प्रयत्न केला पाहिजे. देवाने आपल्याला जिवंत ठेवलेलं आहे ना, आपल्याकडे जी कमाई आहे ते आपण देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कुठेही असेल, गावात जरी सप्ताह असेल तिथेही आपल्याला देता आलं पाहिजे. नाहीतर गावात सप्ताह असल्यानंतरही बरेच जण देतात, पण किती देवाने भरपूर दिलेलं असतं. आणि जर पावती भूक घेऊन जर काही लोक गेले, कार्यकर्त्यांना वाटतं यांच्याकडे काही कमी नाही. यांच्या घरात गेल्यानंतर 25,000ची तरी रक्कम पावती आपली, आणि गेलेच कार्यकर्ते आणि दिसलेच कार्यकर्ते. तर ज्याच्या घरात गेले तो व्यक्ती जर दानशूर नसेल तर त्याच्याही चेहऱ्यावर आढ्या येतात. मी कसा घरात सापडलो, कसा गेलो नाही दुसरीकडे, आजच कस काय यावेळेस घरी होतो. पण पकडल्या गेल्यानंतर, सापडल्यानंतर मग म्हणतात तुमचं चांगलं कार्य आहे, हे कार्य केलं पाहिजे. बरं आहे, तुम्ही बरेच जण या ठिकाणी धावपळ करतात, एवढं मोठं कार्य करतात, एवढं गावामध्ये सप्ताह करतात, अन्नदान करतात, काही हरकत नाही. देवाने आपल्याला काय कमी केलेलं आहे? लिहा 101 रुपये. किती? 101. कारण 10-20 आता राहिलेले लहान बाळाच्या हातात द्यायला सुद्धा 10 आणि 20 रुपये लाज वाटते. तिथेही 50-100 काढावे लागतात. तिथेही 100 शिवाय बरं वाटत नाही. म्हटले लिहा 101 रुपये. आणि 101 देणारा बरेच काही महाभाग असे असतात. 101 रुपये देऊ, शेवटच्या दिवशी सगळं घरबार जेवायला येऊ, येताना डबे घेऊन येऊ, उरलं सुरलं डब्यात भरून नेऊ. आणि इथपर्यंत थांबत नाही. कार्यक्रम झाल्यानंतर कार्यकर्त्यांचा 1-1 रुपयाचा हिशोब घेऊ. एवढे होते, गेले कुठं? नाही का? कार्यकर्त्यांचाही हिशोब घेऊ. तिथेही त्या ठिकाणी ते उभे राहतात. असेही काही महाभाग असतात, पण देता आलं पाहिजे. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, भगवान परमात्म्याने जर देण्याचं सामर्थ्य दिलेलं असेल ना, तर दिलं पाहिजे. कुणीतरी छान एक वाक्य वापरलेलं आहे, घेता घेता घेणाऱ्याने देणाऱ्याचे हात घ्यावे. म्हणजे असं करणारा हात कधीतरी असाही झाला पाहिजे. आणि हा नियम फक्त ऐकणाऱ्यांसाठी नाही, आमच्या सकट सगळ्यांसाठी आहे. हा नियम फक्त तुम्हाला सांगते म्हणून नाही, आमच्या सकट सगळ्यांसाठी आहे. आणि सुरुवात इथून झाली पाहिजे. ऐकणाऱ्यांपेक्षा सांगणाऱ्यापासून सुरुवात झाली पाहिजे. आणि सांगणाऱ्यापासून सुरुवात व्हावी याच्यासाठीच आळंदीचा सप्ताह असतो. कितीही धावपळ झाली, कितीही कमी जास्त झालं आणि कितीही वरून पैसा टाकायची वेळ आली, तरी सुद्धा ज्ञानोबरायांसाठी आपण एवढं तरी केलं पाहिजे. भली भाती याची जाणीव ठेवूनच या सप्त्याचं आयोजन केलं जातं. कारण ज्याने वर्षभर दिलेलं आहे, ज्याने कथा कीर्तनाच्या माध्यमातून ज्या ज्ञानोबरायांनी वर्षभर दिलेलं आहे, त्या ज्ञानोबरायांसाठी देण्याची वेळ जेव्हा येते, ती वेळ आमच्यासाठी आळंदीचा सप्ताह असतो. म्हणून या ठिकाणी किती लागेल आणि काय लागेल याचा विचार नसतो. कितीही लागू द्या, कितीही होऊ द्या, चांगलं झालं पाहिजे, चांगलं झालं पाहिजे. कारण कथा असली, आता आळंदीमध्ये कथा आहे आणि आळंदीमध्ये कथा आहे म्हटल्यानंतर आता कथा वाचकाला प्रत्येकाला वाटतं की आपली कथा एखाद्या मोक्याच्या जागेवर झाली पाहिजे. बोलू ना खरं, एखाद्या मोक्याच्या जागेवर झाली पाहिजे, एखाद्या मोकळ्या पटांगणामध्ये झाली पाहिजे,
की ज्या ठिकाणी लोक भरपूर येतील जातील, लोकांना कथा श्रवण करता येईल आणि कथा श्रवण केल्यानंतर 4 कथा अजून मिळतील. हा स्वार्थ प्रत्येकाच्या हृदयामध्ये असतो. हा स्वार्थ जरी प्रत्येकाच्या हृदयामध्ये असला तरी सुद्धा कथा कुठेही झाली, कथा मिळो अथवा न मिळो, परंतु ज्ञानोबरायांची सेवा झाली पाहिजे हा विचार आमच्या बुद्धीमध्ये असतो. आणि मोकळे ठिकाणं भरपूर आहेत, परंतु एक विचार महाराजांच्या मनामध्ये, माझ्या मनामध्ये, हा माझ्यापेक्षा महाराजांच्या मनामध्ये असतो की आपल्याकडे लोक जर आले तर पाऊस पडला, थंडी वाजली तर लोकांची आबाळ व्हायला नको, लोकांना कमी जास्त व्हायला नको, त्यांना पॅकिंग स्थान मिळालं पाहिजे. आणि खरोखर स्वकुळ साळी या ठिकाणी आपल्याला खरोखर चांगलं स्थान मिळतंय की ज्या ठिकाणी पाऊस पडला तरी लागणार नाही, थंडी वाजली तरीही थंडी वाजणार नाही आणि सगळ्यांना व्यवस्थित राहता येईल. थोडी जागा मध्ये असली तरी काय झालं, ज्ञानोबरायांना जे करायचंय ते करतील, परंतु आपल्याला स्थान या ठिकाणी मिळालं, या कार्यालयाच्या निमित्ताने मिळालं. म्हणजे स्वार्थ सुद्धा बाजूला आहे, स्वार्थ नाही तर मोकळी जागाही मिळते. त्यातल्या त्यात कार्यालयाचे सगळे लोक अतिशय समजदार आहेत, सगळे समजून घेणारे आहेत. त्याच्यामुळे आपलं म्हणून आपल्याला या स्थानावर यायला बरं वाटतं. बाकीचे स्वार्थ नाही जरी साधले गेले तरी सुद्धा चालेल. कारण ज्यांनी 7-7 दिवस अनेक गावांमध्ये गेल्यानंतर त्यांनी आपल्याला वेळेवर चहा, नाश्ता, जेवण सगळ्या प्रकारची ज्या लोकांनी सेवा दिलेली आहे, त्यांच्या सेवेला उतराई होण्याची जर वेळ कोणती असेल तर ती उतराई होण्याची वेळ म्हणजे हा ज्ञानोबरायांचा सोहळा असतो, हा ज्ञानोबरायांचा सप्ताह असतो. म्हणून त्या ठिकाणी निस्वार्थ असलं पाहिजे. आपला विषय चालू आहे